नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो, सकाळी मी आलो आहे तलावावर. मित्रांनो, तुम्हाला मागच्या कॅमेरा म्हणजे समोरून मागे दिसत असेल बंधारा कसा फुल भरलेला आहे आणि त्याच्या सांडीला किती पाणी आहे ते मी आता तुम्हाला दाखवण्यासाठी नेतो मित्रांनो. कसं तिकडे पाणी पडतं काय ते सर्व तुम्हाला मी आजच्या ब्लॉग्समध्ये दाखवणार आहे. तर मित्रांनो, ब्लॉग छोटासा राहील पण मग एकदम चांगला राहील, पाहण्यासारखा राहील. मित्रांनो, तुम्हाला मी दाखवतो आता. तर मित्रांनो, हो तुम्हाला दिसत असेल पाण्याचा म्हणजे तलावाचा हो भरावा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हे पाणी पण दिसत असेल. आता खूप ओहळ येत आहे, त्याच्यामुळं थोडं पाणी जे आहे ते गढूळ आहे मित्रांनो. आणि त्याच्या तलावाच्या भराव्यावर खूप झाडे झुडपे उगलेले आहेत, तुम्हाला दिसत असतीलच. मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल ही तलावाची सांड आहे आणि ह्या सांडीतून पाणी जे आहे ते बाहेर जातं. अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे दिसत असेल तलावावरून जो खालचा नजारा आहे तो कसा दिसतो. त्याच्यानंतर मित्रांनो, आपण आलो आहोत तलावाच्या खालच्या बाजूला. तुम्हाला वरती दिसत असेल तलावाचा भर जो आहे तो तिकडे आहे आणि त्याच्यानंतर ते भराच्या खालच्या बाजूला आपण आलो आहोत. आता मी तुम्हाला इकडे दाखवण्यासाठी काहीतरी नेतो, म्हणजे जे काही दिसेल ते मी तुम्हाला दाखवतो ब्लॉग्समध्ये. आणि मी आता झरीमध्ये आहे, तर आता आपण पुढे जाऊया. आपण आता तलावाच्या खालच्या बाजूला आहोत आणि आता इथं मित्रांनो एक विहीर आहे, ते मी तुम्हाला दाखवतो. त्याच्यामध्ये किती पाणी आहे किती नाही. पावसाळा आहे म्हणजे पावसाळा आहे म्हणजे पाणी तर भरपूरच राहणार आहे. पण आता तुम्हाला मी दाखवतो, ह्याच वर्षी नवीन विहीर खोदली आहे आणि हे त्याचा मैला जो आहे तो तुम्हाला दिसत असेल एवढा काढून टाकलेला आहे मित्रांनो दोन्ही साईडला. आणि ही विहीर जी आहे ती चौकोनी आहे. थोडं अमेझिंग वाटतं मित्रांनो, कारण चौकोनी विहिरी ज्या आहेत त्या जास्त प्रमाणात दिसत नाही. पण मग आमच्या इथं शाळेची विहीर आहे, ती तुम्हाला दाखवतो मित्रांनो. एवढं पाणी आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. नीव विहीर आहे, ह्याच वर्षी बांधलेली आहे, त्याच्यामुळं चौकोनी विहीर पहिल्यांदा पाहिली आहे. पहिल्यांदा म्हणजे जास्त प्रमाणामध्ये दोनच विहिरी असतात. तर मित्रांनो, फिरत आपण आलो आहोत तलावाच्या सांडीच्या बाजूला आणि तुम्हाला मी दाखवणार आहे तिथं काय काय दिसतं ते. तर मित्रांनो, ओहळ जे आहे ते तुम्हाला दिसत असेल मागं एकदम मस्तपैकी ओहळ आहे आणि नजारा जो आहे तो पण एकदम मस्त एकदम सुंदर असा दिसतो. आणि तुम्हाला दिसत असेल जे सांडीचं पाणी येतं ते ह्या दिशेला तुम्हाला बाजूला दिसत असेल, किती मस्त वाहतं मित्रांनो. तुम्हाला मी तिथं थोडं जवळ जाऊन तुम्हाला मी थोडं दाखवणार आहे. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो, नजारा कसा दिसतो सांडीचा कमेंटमध्ये नक्की सांगा. एकदम मस्तपैकी असं वातावरण आहे आणि एकदम पाऊस बंद झालेला आहे, त्याच्यामुळं सर्व ओहळ बिहळ झरा एकदम मस्तपैकी दिसतो. तर मित्रांनो, ब्लॉग कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.